श्री स्वामी समर्थ सर्वांना। या ठिकाणी तुम्हाला समजलं असेलच की आता आपल्याला लक्ष्मीपूजनाची मांडणी करणार आहोत आणि तीही स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार। तर या ठिकाणी बघा, मी सर्वप्रथम फरची पुसून घेतलेली आहे, लाल वस्त्र अंथरून घेतलं आहे आणि त्याच्यावर मी ही पूजा मांडली आहे। तर सर्वप्रथम दिवा पेटवून घ्यायचा आहे। आता हा मी बाजूला ठेवून देते कारण ही पूजा खूप मोठी आहे, म्हणजे जागा खूप लागते। तर दिव्याला चुकून हात वगैरे लागून काही होऊ नये म्हणून मी हा दिवा थोडा लांब ठेवला आहे आणि पूजा अगोदरच मांडून घेतलेली आहे या ठिकाणी, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो। तर ही तुम्हाला कशी मांडायची आणि कशी सुरुवात करायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला समजलं असेलच, फरची स्वच्छ पुसून त्याच्यावर तुम्हाला लाल वस्त्र जे पूजेसाठी आपण नवीन आणलेलं असतं ना, ते आपल्याला या ठिकाणी बघा ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर अशी पूजा मांडून घ्यायची आहे। आता ही जी पूजा मांडली आहे आपण, ही स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार मांडली। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ही जी लक्ष्मी आपल्याकडे मांडली आहे म्हणजे केरसुणी, ही तुळसी जिथे आपली आहे ना, त्या ठिकाणाहून आपल्याला पूजा करून आणायची आहे आणि मग ती आपल्याला देव्हाऱ्यात डाव्या बाजूला ठेवायची आहे। आता तुम्हाला समोर दिसतच असेल की मी कशी ठेवलेली आहे, त्या पद्धतीने ही ठेवून घ्यायची आहे आपल्याला। आणि त्यानंतर बाकीची मी जी पूजा तुम्हाला दाखवली आहे त्या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायची आहे। तर बघा, इथे तुम्हाला स्वामी समर्थ दिसत असतील। सर्वप्रथम आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे आणि मग ही पूजा मांडायला सुरुवात करायची आहे। आता कोणत्याही पूजेला सुरुवात करताना आचमन करायचं आहे। आता आचमनाचा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला, तर इथे मी संकल्प करत आहे। आचमनाला तुम्हाला काय करायचं आहे, हातात 3 वेळा पाणी घ्यायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणत ते पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणून पाणी तांबण्यात सोडून द्यायचं आहे। नंतर बघा, फूल, अक्षता, गंध, पाणी घेऊन मी या ठिकाणी संकल्प करत आहे। आता संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहितीच असेल, पण तरीही सांगते की मी अमोघ गोत्रात, म्हणजे तुमचं नाव घ्यायचं आहे आणि आपलं नाव सांगून भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरीन, माझ्या घरातील कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम शरीर आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञाने दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे। त्यानंतर श्री गणेश ध्यानमंत्र म्हणायचं आहे। आता असं म्हणून हे पाणी आपल्याला तांबण्यात सोडून द्यायचं। हे काय करायचं आहे, तर हे पाणी तुम्हाला एका झाडाला घातलं तरीही चालणार आहे। आणि त्यानंतर बघा, आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाला सर्वप्रथम आपल्याला पूजेला सुरुवात करताना गणपती बाप्पाला स्नान घालून घ्यायचं आहे आणि स्नान घालताना ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, त्याचीही पंचोपचार पूजा करायची आहे। हळदी कुंकू लावून, अक्षता वाहून, फूल वाहून तुम्हाला काय करायचं आहे, ओवाळून घ्यायचं आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि दिवा ओवाळून घ्यायचं आहे। पंचोपचार आपल्याला गणपती बाप्पाची या ठिकाणी पूजा करून घ्यायची आहे। अशीच आपल्याला तुमच्याकडे जी जी प्रतिमा असेल, म्हणजे महालक्ष्मीची प्रतिमा, श्रीयंत्र, यांना तुम्हाला अशा पद्धतीने पंचोपचार पूजा करायची। आता इथे मी गणपती बाप्पाची पूजा दाखवली आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी इतर ज्या आपले आहेत, आपण महालक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे, श्रीयंत्र ठेवलेलं आहे, यांनाही आपल्याला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे। तर ती मी स्नान वगैरे न घालता तशीच दाखवलेली आहे। मूर्ती जी आहे ना महालक्ष्मीची, तिला पण तुम्हाला तसंच करायचं आहे। आता या ठिकाणी बघा, हे कुलदैवत जे आहे ना, कुलदैवताला मी फोटो असल्यामुळे इथे हळदी कुंकू लावून घेतलं आहे, फूल वाहिले, अक्षता वाहिले आहे, धूप ओवाळून दिवाही ओवाळून घेतला आहे। कुलदेवतेची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी मी स्वामी समर्थांची पण पूजा केलेली आहे। आणि यानंतर बघा, ही पूजा झाल्यानंतर आपले जे स्वामी आहेत, स्वामींची पण तुम्हाला पूजा करायची आहे। आता स्वामींना मी या ठिकाणी अष्टगंध लावून घेणार आहे। ऑलरेडी मी जेव्हा आपण सकाळी अंघोळ घालतो ना, त्यावेळेस मी घातलेली आहे म्हणून मी आता दाखवली नाही, पण लक्ष्मीपूजन करताना तुम्हाला ही सर्व पूजा डिटेलमध्ये करायची आहे। या ठिकाणी अष्टगंध लावून घेतले आणि फूलही आता मी वाहून घेते। ही सर्व पूजा करताना लक्षात ठेवा की दिवा चालू असला पाहिजे। मी तुमच्यासमोर दिवा लावलेला आहे आणि तो बाजूला ठेवलेला आहे, कारण दिवा आपल्या पूजेला साक्षी असतो, म्हणून विसरू नका की सर्वप्रथम दिवा लावायचा आहे। जरी विसरले तरीही ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की दिवा हा सर्वात पहिले लावलाच गेला पाहिजे।
तेव्हाच आपली पूजा साकारली जाते. यानंतर बघा मी ज्या लक्ष्मीनारायणाचा जो फोटो असतो ना, जो आपल्याला लक्ष्मीपूजनाला पाहिजेच असतो, त्या ठिकाणी मी मांडून घेतला आहे आणि त्याची पण मी हळदी कुंकू लावून पूजा केली आहे. फूल वाहिलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला धूप ओवाळून दिवाही ओवाळून घ्यायचा. हा जो कलश आपण मांडला याची पण पूजा आपल्याला करायची आहे. आता इथे बघा मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि कुबेर यंत्र माझ्याकडे नाही आहे, परंतु जे जसं आहे ते मी पूजा करण्यासाठी तात्पुरतं आणलं होतं तेही ठेवून घेतलेलं आहे. हे तुम्हाला दिसतच असेल. इकडे जो कलश आपण ठेवला आहे ना, मला आंब्याचे पानं, आता मी व्हिडिओसाठी कलश मांडलेला आहे. कलश मांडताना तांब्याचा तांब्या, त्याच्यावर स्वस्तिक, त्यामध्ये तुम्हाला 1 रुपया सुपारी, फूल आणि अक्षता टाकून घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी मी याची पूजा केलेली आहे कलशाची आणि फुलंही वाहून घेतलेलं आहे. मला पानं मिळाली नाहीत, पण पानं आपल्याला ठेवायची आहेत. आता बघा हे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी मी जी माता लक्ष्मीची मूर्ती, जी मातीची मूर्ती असते ना, ती मी आणलेली होती आणि या ठिकाणी जी छोटी लक्ष्मीची मूर्ती दिसते ना, मी तुम्हाला नंतर दाखवेलच, तर ही मी धनतेरसच्या दिवशी घेतलेली आहे. की मला माझी इच्छा होती की काही ना काही मला घ्यायचं आहे. तर मागच्या वर्षी मी श्रीयंत्र घेतलं होतं आणि ह्या वर्षी मी माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की काही ना काही आपल्याकडनं जमलं तर आपण घेतलंच पाहिजे. ही आहे ती मूर्ती. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर आता हिची जी आहे पंचोपचार पूजा मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करणार आहे. धनतेरसला मी ती पूजायला ठेवलेली होती. आता मी ती लक्ष्मीपूजनाला तिची पंचोपचार पूजा करणार आहे. आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि अक्षदा वाहून, फुलंही वाहून देणार आहे. आणि जी मातीची मूर्ती आणलेली होती तिची पण मी पूजा केलेली आहे. वेणी जी आहे ना गजऱ्याची ती ठेवून घेतलेली आहे. फूल व्हायचे आपल्याला मातेला आणि मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे. जी आपल्या मनामध्ये असते ना, ती प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ज्यावेळेस आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो ना, त्यावेळेस श्रीसूक्त चालू असलं तर अतिशय उत्तम. म्हणता आलं तर नक्की म्हणा. श्रीयंत्रही त्याच वेळेस पूजायचं आहे. श्रीयंत्राला कुंकुमार्चन सेवा करताना आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे. कमीत कमी 1 वेळा तरी म्हणा, कारण खूप कामं असतात, खूप सेवा करायच्या असतात, तर जमत नाही 16 वेळा म्हणायला, तर हरकत नाही 1 वेळा म्हटलं तरीही चालणार आहे. आता श्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर कुबेर यंत्राची सुद्धा पूजा करायची आहे. फुलं वाहून घ्यायची आहे. पुन्हा धूप ओवाळून दिवा ओवाळून घ्यायचा. आता हे धूप ओवाळणं आणि दिवा ओवाळणं तुम्हाला शेवटी दिसेलच. बघा अशा पद्धतीने ही पूजा जी करायची होती ती पंचोपचार पूजा झाली आहे. गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे या ठिकाणी. आणि यानंतर जी लक्ष्मी स्वरूप शिराई आहे तिची बघा पूजा मी केलेली आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्हाला आणि तिला जसं मी तुम्हाला सांगितलं की तिची पूजा करताना सुरुवातीलाच तुळशीपासनं पूजा करूनच घरात आणायचं आहे. लक्ष्मीची पावलं काढत काढत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने पूजा करायची आहे. फुलंसुद्धा वाहिली आहे. हळदी कुंकू आणि लाह्या बत्ताशेचा नैवेद्य मी ठेवलेला आहे. आता हे जे आपण धनतेरसला 5 तुम्ही काय म्हणता याला हे ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी धान्य ठेवलेलं आहे. तर धान्य ठेवलं होतं आणि आता मी लाह्या बत्ताशे ठेवले. तुम्हाला जमलं तर तुम्ही धान्यही ठेवू शकता किंवा लाह्या बत्ताशे ही ठेवू शकता. नसलं तर 5 वाट्या घेतल्या तरी चालतील. नैवेद्यासाठी जे काही तुम्ही फराळ, फ्रूट वगैरे असेल ते तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे. इथे बघा काल निर्णय पुढच्या वर्षाचं होतं ते मी घेतलेलं आहे पूजायला, की जेणेकरून स्वामींच्या आशीर्वादाने सगळं चांगलं पूर्ण वर्ष आपलं चांगलं गेलं पाहिजे. ते श्रीफळ ठेवायचं आहे. जे तुमच्याकडे सोनं असतील, नाणी असतील, नोटा असतील, पैसे जे काय असतील लक्ष्मी स्वरूप ते तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये वर्षभर असाच उजळपणा राहावो किंवा आपल्या आयुष्यामध्ये कधीही अंधार पडू नये, असाच उजेड राहावा, असंच प्रकाशमय जीवन राहावं, यासाठी आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे. संपूर्ण पूजा झाल्यावर दिवे प्रज्वलित करायचे आहे. जो दिवा आपण आधी तुपाचा दिवा लावलेला होता तो इथे मी या बाजूने ठेवलेलाच आहे. त्यानंतर ज्या पंत्या आपण आणलेल्या असतात बाहेर लावण्यासाठी त्या मी या ठिकाणी ठेवल्या आहे. बघा पंत्या लावल्यानंतर आपली पूजा किती सुंदर उठून दिसत आहे. या अंधारमय जीवनाला दूर करण्यासाठी हे दिवे लावणं अत्यंत आवश्यक असतं. सगळ्या देवतांना बघा कुठे राहिलं असेल चूक होऊ नये म्हणून मी धूप ओवाळून घेतलेला आहे. धनेसुद्धा मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. जे काही लक्ष्मीपूजनाला लागणार आहे ते सगळं ठेवलेलं आहे केंद्रानुसार. आणि इथे मी जी वही ठेवलेली आहे, इथे डायरी बघा
आपली जी लक्ष्मी आहे तिच्याजवळ, तिचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आपण जे काही हिशोबाची वही ठेवतो ना, ती वही आहे ती आपल्याला ठेवायची आणि तिची पण पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण पूजा झालेली आहे बघा या ठिकाणी. आता ही जी पूजा आहे ना, आपल्याला प्रदोष समयी करायची आहे बघा. प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्यास्तापूर्वी 24 मिनिटे आणि सूर्यास्तानंतर 24 मिनिटे असा 48 मिनिटांचा हा कालावधी असतो. या वेळेतच आपल्याला ही पूजा करायची आहे आणि ही वेळ सुरू होण्याआधी आपण ही मांडणी करून घ्यायची आहे, कारण या मांडणीला खूप वेळ लागतो आणि अशा वेळेस घरात शांतता असणंही गरजेचं आहे. ही पूजा करताना घरामधल्या ज्या TV टेप आहे ते बंद करायचे आहे. आता ही सगळी पूजा झाल्यानंतर शेवटी मी गणपती बाप्पांची आरती म्हटलेली आहे आणि या आरतीनंतर महालक्ष्मीची आरती म्हटलेली आहे. आरती करायची आहे घरातल्या सर्वांनी आणि इथे ही पूजा समाप्त होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन सोबत आपण भेटत राहूया. तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.